हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फूड बुक. सो आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळातील खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास फूडबुकला नक्की सबस्क्राईब करा. पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य. पोहा चिवडा बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पातळ पोहे घेत आहे. पोहे मी सर्वात आधी मंद आचेवर रोस्ट करून घेते, ज्याने चिवडा खूप क्रिस्पी बनतो. लक्षात ठेवा, आपल्याला पोहे कंटिन्यू ढवळत राहायचे, नाहीतर ते लगेच कलर चेंज करतात आणि जळूही शकतात. तर तुम्ही बघू शकता पोहे एकदम छान क्रिस्पी झाले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच पॅनमध्ये मी आता शेंगदाणेही भाजून घेते. शेंगदाणे मी मीडियम फ्लेमवर भाजते. हळूहळू ते गोल्डन ब्राऊन होतील. साधारण 5 ते 10 मिनिटे मी शेंगदाणे रोस्ट करते. आता हे छान रोस्ट झालेत. आता आपण चिवड्याच्या फोडणीची तयारी करू. पाव किलो पोह्यांसाठी मी 1/4 कप ऑइल यूज करते. फोडणीमध्ये मी सर्वात आधी मोहरी आणि जिरं घालते. जिरं आणि राई तेलामध्ये छान तडतडलं पाहिजे, त्याने फोडणी छान बसते. त्यानंतर तुम्ही जसा तिखटपणा प्रेफर करता त्याप्रमाणे हिरवी मिरची ॲड करू शकता. इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात. पुढे मी यात कढीपत्ताही घालते. कढीपत्ता क्रिस्पी होईल तोवर तेलात परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता फोडणीला दिल्यानंतर गॅस पूर्ण स्लो करायचा आहे. हा असा छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करून तेही छान फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मी मंद आचेवर फ्राय करते कारण आपण ऑलरेडी ते रोस्ट करून घेतले आहेत. यामध्ये आता मी चण्याची डाळ आणि सुकं खोबरं ॲड करते. सुकं खोबरं आणि चण्याची डाळ पण मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहे. जर या ठिकाणी तुम्ही गॅस मोठा ठेवला तर डाळ लवकर जळण्याची शक्यता असते. सो हे आपल्याला मंद आचेवरतीच परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी थोडं मीठ स्प्रिंकल करते. फायनली फोडणीमध्ये थोडी हळद घालून मी सर्व एकजीव करून घेणार आहे. हळद घातल्यानंतर मी आता गॅस बंद करते आणि त्यात भाजून घेतलेले पोहे मिक्स करून नीट ढवळून घेणार आहे. पोहे छान मिक्स करायचे जोवर चिवड्याला इव्हन टेक्स्चर येत नाही. तुम्ही बघू शकता सर्व इन्ग्रेडियंट्स छान एकजीव झाले आहेत आणि चिवड्याला इव्हन टेक्स्चरही दिसतोय. चिवडा ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त आता यात चवीनुसार मीठ आणि साखर ॲड करायची आहे. साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नॉर्मल साखर किंवा पिठी साखर काहीही यूज करू शकता. चिवडा अजूनही गरम आहे, सो मी तो थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेते. आता चिवडा पूर्णपणे थंड झाला आहे, तर यामध्ये मी थोडी शेव ॲड करते. तुम्ही नॉर्मल शेव किंवा मसाला शेव कोणतीही शेव तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. आपला खमंग असा पातळ पोह्यांचा चिवडा रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पातळ पोह्यांचा चिवडा या दिवाळीला तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कसा झाला तेही कळवा. सोबत व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.